पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय रेल्वेच्या माध्यमातून संपूर्ण देशाला जोडलं जात आहे। त्याचबरोबर महाराष्ट्राच्या रेल्वे विकासात गेल्या दशकभरात ऐतिहासिक बदल घडलेत। ठाणे आणि मुलुंड स्टेशन दरम्यानच्या नवीन रेल्वे स्थानकाच्या कामाला गती द्यावी, दिवा रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन पुन्हा दादरपर्यंत सुरू करावी, कोकणच्या सर्व गाड्यांना दिवा स्थानकावरती थांबा द्यावा, कल्याण पुणे लोकल करावी, दिवा वसई लोकल सेवा वाढवावी, रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी राखीव असलेल्या स्पेशल ट्रेनमध्ये ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी यांच्यासाठी काही जागा राखीव ठेवाव्या अशा आणि प्रवाशांना अनेक सोयी सुविधा देण्याच्या विविध मागण्या ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेमध्ये केल्या आहे। लोकसभेत रेल्वे मंत्रालयाशी संबंधित अनुदानित मागण्यांवरती चर्चा करताना ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर लोकसभा मतदारसंघातील रेल्वे प्रवाशांच्या अडचणी, सोयी सुविधा आणि त्याचबरोबर नवीन गाड्या सुरू करण्यासंदर्भात आग्रही मागण्या केल्या आहेत। भारतीय रेल्वे ही फक्त एक प्रवासाची सुविधा नाही, तर ती भारताच्या प्रगतीचा वेग आहे। एक ठाणेकर म्हणून माझ्या मनात या मंत्रालयाबद्दल एक विशेष स्थान आहे, कारण आजपासून सुमारे 172 वर्षांपूर्वी भारताची पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे दरम्यान धावली होती। तो ऐतिहासिक क्षण आजही ठाणेकरांच्या आठवणीत जिवंत आहे। आता 170 वर्षांनंतर देशाची पहिली बुलेट ट्रेनही ठाणे मार्गे मुंबईला जाणार आहे। विशेष म्हणजे मुंबई ठाणे दरम्यान देशातील पहिली अंडर सी टनेल म्हणजे समुद्राखालून जाणारा बोगदा बांधण्याचं ऐतिहासिक काम सुरू झालं आहे। हे आधुनिक तंत्रज्ञान आजपर्यंत फक्त जगभरात केवळ 5 देशांकडे होतं, पण आता भारतही त्या यादीत सामील झाला आहे। हे शक्य झालं ते फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वे मंत्री अश्विन वैष्णवजी आणि संपूर्ण रेल्वे विभागाच्या अथक प्रयत्नामुळे। त्यासाठी खासदार नरेश म्हस्के यांनी त्यांचं कौतुक केलंय। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामुळे बुलेट ट्रेनचं काम वेगानं सुरू आहे, पण महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना उद्धव ठाकरे यांनी या प्रकल्पाला व्हाईट एलिफंट म्हणून हिणवलं होतं। पण महाराष्ट्राच्या जनतेला स्पीड ब्रेकर नव्हे तर एक्सप्रेसवेवर सारखा वेगवान विकास हवा आहे। महाविकास आघाडीचा विकास म्हणजे इंजिनशिवाय धावणारी ट्रेन होती। भ्रष्टाचार एक्सप्रेस गतीने ती धावत राहिली आणि खरा विकास प्लॅटफॉर्मवरच उभा राहिला। आज मोदी सरकारच्या दूरदृष्टीमुळे महाराष्ट्रात रेल्वे क्षेत्रात अभूतपूर्व क्रांती होत असल्याचं खासदार नरेश म्हस्के यांनी म्हटलंय। महाराष्ट्रातील रेल्वे सेवेला अधिक वेग आणि सुरक्षितता देण्यासाठी खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे मंत्र्यांकडे विविध मागण्या केल्या आहेत। कल्याण पनवेल कळंबोली मार्गे लोकल सेवा सुरू करावी, कल्याण वाशी ऐरोली मार्गे लोकल सेवा सुरू करावी, जेणेकरून ठाणे स्थानकावरील प्रवाशांचा भार कमी होईल। ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते उरण लोकल सेवा सुरू करावी, कल्याण ठाणे डोंबिवली येथे एडीआरएम स्तराचे अधिकारी नियुक्त करावे, ठाणे जिल्ह्यातील सर्व रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्ही बसवावेत, रेल्वे उड्डाणपूल व अंडरपास प्रकल्प जलद पूर्ण करावे, ठाणे आणि मुलुंड स्टेशनच्या दरम्यान नवीन स्टेशनचं काम सुरू आहे। हे काम रेल्वे करत आहे, परंतु खर्च ठाणे महापालिका करत आहे। त्याचा वाढीव खर्च रेल्वेने करावा आणि अधिकाऱ्यांना तसे निर्देश द्यावे आणि नवीन रेल्वेच्या कामाला गती द्यावी। त्याचबरोबर स्टेशनवरची ₹1 क्लिनिक केंद्र बंद आहे, ती लवकरात लवकर सुरू करावी। ठाणे, नवी मुंबई, मीरा, भाईंदर, कल्याण अशा सर्व ठिकाणी ऑटोमॅटिक जिन्यांची सोय करावी अशा विविध मागण्या खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेमध्ये केल्या आहेत। भारतीय रेल्वे आज 68,584 किलोमीटरच्या भव्य जाळ्यांसह 12,05,000 कर्मचाऱ्यांच्या मेहनतीने देशाच्या प्रगतीचा कणा बनली आहे। महायुती सरकारच्या प्रभावी नेतृत्वाखाली भारतीय रेल्वे जगातील 4थ्या क्रमांकाचं सर्वात मोठं रेल्वे नेटवर्क बनलं आहे। पण ही केवळ प्रवासाची सुविधा नसून देशाच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगतीचा महामार्ग आहे। लोखंडाच्या रुळावर धावणाऱ्या गाड्यांमध्ये आता भारताच्या स्वप्नांचा वेग आहे। नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात ही रेल्वे विकसित भारताच्या भविष्यासाठी एक भक्कम आधारस्तंभ ठरेल असल्याचं सांगत आओ मिलकर देश को बदले, नई उमेदों का संचार करे, भ्रष्टाचार मिटाकर विकास लाए, एक विकसित भारत का निर्माण करे या शायरीने खासदार नरेश म्हस्के यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला। 0.5 लाख से अधिक कर्मचारियों से के साथ दुनिया का चौथा सबसे बड़ा रेलवे नेटवर्क है, जो एक ही प्रबंधन के तहत संचालित होता है। सरकार ने भारतीय रेलवे को विश्व स्तरीय बनाने को प्राथमिकता दी है। केंद्रीय बजट 25-26 में रेलवे के लिए रिकॉर्ड 2,62,200 करोड़ का पूंजीगत व्यय आवंटित किया गया है, जबकि सकल बजटीय सहायता ग्रॉस बजटरी सपोर्ट 2,52,200 करोड़ निर्धारित
की गई है। कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।